नमस्कार. इंट्रोडक्शन टू इंडियन नॉलेज सिस्टम या आपल्या क्रेडिट कोर्सच्या तिसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंडियन नॉलेज सिस्टम या टर्मशी ज्या टर्म्स रिलेटेड आहेत, ज्या खूप मिळत्या जुळत्या आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेतली, ज्यामध्ये ट्रेडिशनल नॉलेज सिस्टम, इंडिजिनस नॉलेज सिस्टम या टर्म्सचा समावेश होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पेसिफिकली इंडियन नॉलेज सिस्टमबद्दल बोलायचं आहे. तर ही टर्म नेमकं काय सांगते, या ब्रांचमध्ये नेमका कसला अभ्यास केला जातो, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि या ब्रांचमध्ये पुढे जर का आपल्यालाही काम करायचं असेल तर आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, आपल्याकडे काय स्किल्स असणं आवश्यक आहे, आपला विचार कोणत्या दिशेने गेला पाहिजे, याबद्दल आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की कोणताही समाज असतो किंवा कोणतीही संस्कृती असते, ती संस्कृती त्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या ज्ञानाच्या पायावरती उभी असते. हे जे ज्ञान आहे, हे जसं वर्ष पास होतात, पुढे पुढे जातात, तसं त्या ज्ञानावरती वेगवेगळ्या संस्कृतींचा प्रभाव पडतो, वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव पडतो. आणि मूळ जी संकल्पना असते ती आपल्याला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम बदललेली दिसते. आपल्याला असं दिसतं की तिच्यामध्ये बदल घडलेले आहेत, तिच्यामध्ये नवे विचार आलेले आहेत, त्या संकल्पनेमध्ये काही इनोव्हेशन्स पण घडलेले आहेत. तसंच IKS मध्ये होतानाही आपल्याला दिसतं की कोणतीही जी संकल्पना आहे ती फार पूर्वीच्या एखाद्या ग्रंथामध्ये एका फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल, पण जसं जसं आपण पुढे गेलेलो आहोत तसं तसं त्या संकल्पनेमध्ये किंवा त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा बदल झालेले आपल्याला दिसतील. मग आत्ता इतकी वर्ष पास झालेली आहेत, बरोबर? ते ग्रंथ जे आहेत त्यांचे जर का तुम्ही काळ बघितले तर ते खूप जुने आहेत. आणि आज जर का त्या ग्रंथांमधल्या पद्धती आपल्याला वापरायच्या असतील तर आपल्याला त्या जशाच्या तशा उचलून वापरता येणं शक्य नाही. आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला ती जी संकल्पना आहे ती संकल्पना आत्ताच्या समाजामध्ये, आत्ताच्या काळाला अनुसरून आपण कशी वापरू शकतो, यावरती विचार करावा लागेल. तेव्हाचे प्रॉब्लेम्स वेगळे होते, तेव्हाच्या अडचणी वेगळ्या होत्या, आणि आत्ता आपल्यासमोर जे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्यासमोर ज्या अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत. तर याचा मेळ घालून किंवा याच्यावरती विचार करून सगळ्या लोकांच्या विचाराने किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे त्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला वापराव्या लागतील आणि त्यावरती विचार करावा लागेल. तर सर्वप्रथम इथे पुढे जाण्याच्या आधी आपण IKS हे नेमकं काय आहे आणि कुठून ही टर्म आली आणि याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं, याबद्दल थोडीशी माहिती बघू. जसं आपल्याला इथे समोर दिसतंय की इंडियन नॉलेज सिस्टम ही जी टर्म आहे ती मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने समोर आणलेली आहे. तर AICTE हा सेल आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल, तर त्यांनी ही ब्रांच सुरू केली आहे, त्यांनी हे युनिट सुरू केलेलं आहे. आणि हे जे युनिट आहे हे या फॉलोइंग पिलर्सवरती उभं आहे. काय काय? तर मेथड, एक्सपिरियन्स, ऑब्झर्वेशन, ॲप्लिकेशन आणि प्रिझर्वेशन. तर ही एका प्रकारची सायकल आहे. काय आहे हे? की कुठल्याही प्रकारची ते मेथड सांगतात, म्हणजे शास्त्रांमधूनच आलेली अर्थातच, की शास्त्रामधून आलेली एखादी मेथड ते आपल्याला सांगतात. त्या मेथडचा एक्सपिरियन्स याच्या आधी कसा घेतला गेलेला आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळवण्याला इथे स्कोप असतो किंवा आपण त्या दृष्टीने अभ्यास करू शकतो. त्यानंतर जे पूर्वीचे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा पूर्वीच्या आपण केस स्टडीज असं म्हणूया, की त्या ज्या केस स्टडीज आहेत तर त्या आत्ताही लागू होतात का, आत्ताही आपल्याला तसं काही प्रत्ययाला येतं का, तर याच्यासाठी ऑब्झर्वेशन हा पार्ट महत्त्वाचा ठरतो. मग हे ऑब्झर्वेशन करून आत्ताच्या काळामध्ये आपण त्याचं ॲप्लिकेशन कसं करू शकतो, किंवा कुठले प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आहेत, कुठल्या अडचणी आपल्यासमोर आहेत, की ज्यावरती आपण या मेथड्सने सोल्युशन शोधू शकतो. तर हा सगळा पार्ट ॲप्लिकेशनमध्ये येतो. आणि पूर्वीची टेक्निक, पूर्वीची मेथड, पूर्वीचा अभ्यास, पूर्वीचं ज्ञान आणि त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं ऑब्झर्वेशन, याच्या सगळ्याचं एक प्रिझर्वेशन करणं गरजेचं आहे, एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. की काय आहे एक्झॅक्टली कन्सेप्ट, ती कुठल्या ग्रंथामधून घेतली गेलेली आहे, तर कुठल्या आचार्यांनी किंवा कुठल्या शास्त्रज्ञांनी, कुठल्या ऋषीमुनींनी वगैरे ती कन्सेप्ट सांगितली. तर त्या कन्सेप्टशी रिलेटेड शास्त्राच्या लिनिएजमध्ये किंवा शास्त्र परंपरेमध्ये आपल्याला काय काय गोष्टी दिसतात आणि आज आपण ती संकल्पना कशी वापरात आणायचं म्हणतो आहोत. तर हे जे सगळं आहे या सगळ्याचा एकत्रित अभ्यास इंडियन नॉलेज सिस्टममध्ये केला जातो. तर याच्या काही फील्ड्स आहेत, म्हणजे या सेलने, या युनिटनेच आयडेंटिफाय केलेल्या याच्या काही फील्ड्स आहेत. त्यापैकी रिप्रेझेंटेटिव्ह फील्ड्स आपल्यासमोर आहेत. तर
आर्ट्स अँड लिटरेचर, ॲग्रिकल्चर, बेसिक सायन्सेस, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या काही टर्म्स आहेत. तर याच आहेत का? तर नाही. या व्यतिरिक्त परफॉर्मिंग आर्ट्सचा खूप मोठा सेक्शन आहे याच्यामध्ये. तर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या टर्म्समध्ये दिसत नाही आहे, या फील्ड्समध्ये दिसत नाही आहेत. त्या सब ब्रांचेस आहेत किंवा त्यांच्यावरती अभ्यास सुरू आहे. तर इंडियन नॉलेज सिस्टममध्ये हा सगळा भाग येतो. काय ॲप्टिट्यूड महत्त्वाचा आहे की शास्त्रांमध्ये सांगितलेली जी एखादी गोष्ट आहे, एखादी संकल्पना आहे, तिचा डिटेलमध्ये अभ्यास आवश्यक आहे, बरोबर. आणि हा जो डिटेलमध्ये अभ्यास आहे तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या संकल्पनेशी रिलेटेड बाकीच्या संकल्पना अभ्यासणं आवश्यक आहे. तिथं त्यांनी जे पण काही टर्म्स वापरल्या, तिथं त्यांनी जी पण काही उदाहरणं वापरलेली आहेत किंवा ज्या पण काही कन्सेप्ट्स वापरलेल्या आहेत, तर त्याचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी भाषेचा अभ्यास ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग ती जी संकल्पना आहे तिच्यावरती काय काय ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिसतात हे बघायचं आणि आत्ताच्या काळामध्ये आपण ते कसं अप्लाय करू शकतो यासाठी काही मॉडेल्स तयार करायचे, काही संकल्पना तयार करायच्या आणि त्याचा प्रयोग करून बघायचा. आणि हे जे काही सगळं आहे ते व्यवस्थित प्रिझर्व्ह करायचं. तर ही IKS मधली बेसिक आयडिया आहे. तर आपण याची काही उदाहरणं बघूया. आपण बघूया की IKS मध्ये नेमका कोणकोणत्या विषयांचा अभ्यास होऊ शकतो. तर इथे समोर तुम्हाला एक श्लोक दिसतोय जो समरांगण सूत्रधार या ग्रंथामधला आहे, संस्कृत श्लोक आहे. तर काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तो श्लोक तुम्हाला समजलाच पाहिजे, त्याच्यातले शब्द कळले पाहिजे असं इथे अपेक्षित नाहीये, पण हा श्लोक कशाबद्दल आहे ते सांगते. सो हिअर टाइप्स ऑफ मोशन्स आर मेन्शन्ड. ओके, सो मशीन आहे, बरोबर. मशीन कुठल्या तरी गतीने काम करतं. तर त्या मशीनच्या वर्किंगसाठी ज्या मोशन्स सांगितलेले आहेत ना, तर त्या मोशन्स इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत, त्याचे प्रकार इकडे मेन्शन केलेले आहेत. काय आहेत ते? तर तिर्यक, ऊर्ध्व, अथाः, पृष्ठे, पुरताः, पार्श्वयो, गमन, सरण आणि पात. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन समोर दिलेलं आहे की स्लॅन्टिंग मोशन, अपवर्ड्स मोशन, डाउनवर्ड्स मोशन, बॅकवर्ड्स मोशन, फॉरवर्ड्स, साइडवेज, एनी टाइप ऑफ मूवमेंट, स्लिपरी मूवमेंट आणि फॉलिंग डाऊन. एनी टाइप ऑफ मूवमेंट दॅट मीन्स जनरल मूवमेंट. तर कुठलं पण जे मशीन आहे ना ते बेसिकली या मुवमेंट्सवरती वर्क करतं, या मुवमेंट्सवरती ते काम करतं. तर आता हा जो समरांगण सूत्रधार जो ग्रंथ याच्याबद्दल तुम्ही नेटवर सर्च करू शकता. राजा भोज या ग्रंथाचा रचयिता आहे, कर्ता आहे. तर कुठल्याही मशीनच्या इफिशियन्सीसाठी या ज्या मोशन्स आहेत, तर या मोशनपैकी कुठल्या मोशनचा वापर त्या मशीनमध्ये केलेला आहे याचा विचार करून त्याची इफिशियन्सी आपण कशी वाढवू शकतो, तर यावरती विचार करणं आवश्यक आहे. आता बघा, मशीन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला खूप काहीतरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आठवतं. आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयानक याच्यामध्ये आहे, पण सिंपल आपण मनुष्य प्राणी जो आहे तो ज्या गतीने वावरतो त्या गतीने वेगळ्या एनर्जीने एखादं स्ट्रक्चर वावरेल अशी सिंपल आयडिया मशीन्समध्ये यांनी वापरलेली आहे. तर ही जनरल इन्फॉर्मेशन झाली, बरोबर. आता याचा पुढे उपयोग कसा केला जाईल, तर आपण पुढचं याच ग्रंथामधलं एक पुढचं उदाहरण आहे ते बघूया. त्यांनी सांगितलेलं आहे काय की प्रॉपर्टीज ऑफ अ गुड मशीन. कुठल्या पण जे मशीन आहे ते चांगलं आहे असं आपण कधी म्हणू शकतो, तर त्याबद्दलचे त्यांनी काही श्लोक दिलेले आहेत. आणि शेजारी तुम्हाला दिसतं पण इंग्लिशमध्ये टाकलेलं पण आहे की एक मशीन जे आहे ते चांगलं मशीन म्हणून प्रूव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असणं आवश्यक आहे. सो पहिली प्रॉपर्टी त्यांनी सांगितली आहे की इट शुड नॉट बी इझिली विजिबल. ओके, इट शुड बी इझिली क्लाइम्बिंग, इट शुड बी स्मॉल, इट शुड बी कॉम्पॅक्ट. तर अशा प्रकारे त्यांनी काही काय सांगितलेले आहे तिथे, तर प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. बघा, आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाल कोणत्या पण, आता तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावरती इंटर्नशिपसाठी म्हणा किंवा नंतर जॉबसाठी वगैरे तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये जाल आणि तिथे कुठली पण जी प्रॉडक्ट बेस्ड इंडस्ट्री असते किंवा कोणतीही इंडस्ट्री,
त्याच्यामध्ये सगळं प्रोडक्शन झाल्यावरती एक चेक पॉइंट असतो, तो म्हणजे आपण ज्याला म्हणतो की क्वालिटी चेकिंग, बरोबर. तर हा जो क्वालिटी चेकिंगचा जो पार्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही जे निर्माण केलेलं प्रोडक्ट आहे त्याची तुम्हाला इफिशियन्सी चेक करायची असते. तुम्हाला अभ्यासाचं असतं की आपण जे तयार केलेलं आहे किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये जे पण काही मॅन्युफॅक्चर झालेलं आहे, तर ते योग्य आहे की नाही, ते प्रोडक्ट जे आहे ते काही टेस्ट पास करतंय की नाही. तर याच्यासाठी प्रत्येक कंपनी स्वतःचे काही पॅरामीटर्स ठरवून घेते. आणि हे जे पॅरामीटर्स आहेत, हे कधी-कधी, आता एक गोष्ट आहे बरं का, हे पॅरामीटर्स ठरवणं ही पण एक कला आहे. हे पण एक बुद्धिमत्तेचं काम आहे. तर हे जे पॅरामीटर्स जेव्हा ठरवले जातात, तेव्हा ते कधी-कधी फार बोजड किंवा फार सुपरफिशियल लेव्हलचे बनतात. दोन्ही, कधी-कधी खूप अति कॉम्प्लेक्स बनतात किंवा अति सुपरफिशियल लेव्हलचे पण बनतात. तर हे जे पॅरामीटर्स आहेत, हे ठरवण्यासाठी या पर्टिक्युलर श्लोकांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, की आपलं जे मशीन आहे ते याच्यापैकी प्रत्येक पॅरामीटरवर किती खरं उतरतं. तर तुम्ही याच्यासाठी काही रँकिंग्स ठरवू शकतात, बरोबर. तुम्ही स्टार टेक्निक वापरू शकतात, की 5 स्टार्स, 4 स्टार्स वगैरे रँक्स देऊ शकता, बरोबर. हे रँक्स असाइन करून तुम्ही त्या प्रॉडक्टची ओव्हरऑल जी पण काही इफिशियन्सी आहे ती चेक करू शकता. आणि अशा प्रकारे हे जे श्लोक आहेत हे तुम्हाला मशीनच्या इफिशियन्सीच्या चेकिंगसाठी कामाला येऊ शकतात. माझं म्हणणं असं नाहीये की याच्यापैकी कसलाच विचार आत्ताच्या इंडस्ट्रीजमध्ये केला जात नाही. ऑफकोर्स केला जातो. म्हणजे तुम्ही मशीन्सच्या प्रॉपर्टीज आत्ता पण जर बघितल्या, तर त्यामध्ये यातल्या काही गोष्टींचा उपयोग आजही केला जातो. पण इथे तुम्हाला एक कम्प्लीट पॅकेज मिळतं. इथे तुम्हाला स्टार्ट टू एंड ज्या सगळ्या प्रॉपर्टीज मशीनमध्ये असल्या पाहिजे, त्याचा एक सिरियली व्यवस्थित प्रॉपर्टीज मिळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही या श्लोकाचा विचार जो आहे तो इथे करू शकता. आता आपण यंत्रांबद्दल बोलतोय, आपण मशीन्सबद्दल बोलतोय, तर हा विषय आयकेएसचा अशा पद्धतीने होऊ शकतो. हे बघा, इथे एक संकल्पना समजून घ्या, की जर का तुम्ही असा विचार केला की समरांगण सूत्रधार किंवा तत्सम एखाद्या ग्रंथामध्ये आलेल्या मशीन्सची यादी, तर हा विषय आयकेएसचा नाही होऊ शकत, बरोबर. ते एक जस्ट डॉक्युमेंटेशन होईल, ते जस्ट एक कलेक्शन होईल, तो विषय आयकेएसचा होणार नाही. ओके. मग तुम्हाला जर का आयकेएसच्या ब्रांचमध्ये या संकल्पनेचा अभ्यास करून पुढे जायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, काय करणं आवश्यक आहे तिकडे, तर तुम्हाला या मशीन्सचा आत्ताच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा या इथे वापरलेल्या संकल्पनांचा आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो यावरती विचार करणं आवश्यक आहे. दॅट विल बी अ टॉपिक ऑफ आयकेएस. ते आयकेएस या ब्रांचमध्ये ॲक्सेप्टेड आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा माइंडसेट तयार करणं आवश्यक आहे. आता मशीन्सबद्दल बोलत असताना आपण पुढच्या एका विषयाकडे जाऊया. तर इथे बघा, तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला काही यंत्रांची नावं दिसतंय. तर तुमच्यापैकी काही लोकांनी बृहद्विमानशास्त्र या ग्रंथाचं नाव ऐकलं असेल. तर यंत्रसर्वस्व नावाचा ग्रंथ होता आणि या यंत्रसर्वस्व ग्रंथामधला एक भाग, एक प्रकरण म्हणजे बृहद्विमानशास्त्र आहे. तर विमानामध्ये, आता हा क्लेम करणं खूप धाडसाचं होईल किंवा त्याला काही अर्थ पण नाहीये, की ज्या ग्रंथांमध्ये या विमानाबद्दल माहिती दिलेली आहे, तर ते सगळं डिस्क्रिप्शन वाचून त्या पद्धतीने विमान बनवणं, जे की शक्य नाहीये, बरोबर. आणि तेवढा आपला अभ्यास तयार होणं आत्ता हे थोडंसं अवघड पण आहे. अगदीच अशक्य आहे असं पण नाही. पण एवढं करण्यापेक्षा तेव्हाच्या विमानांमध्ये त्यांनी ज्या यंत्रांचा उपयोग करायला सांगितलेला आहे, वेगवेगळ्या फंक्शन्सने वगैरे, तर त्या यंत्रांचा आपण इंडिव्हिज्युअली मात्र अभ्यास नक्की करू शकतो. मेनली जेव्हा यंत्रांचा विषय येतो ना आयकेएसमध्ये, तेव्हा ते यंत्रांच्या मेकॅनिझमपेक्षा त्याचा एनर्जी सोर्स हा एक महत्त्वाचा विषय ठरतो, की हे जे यंत्र आहे हे कुठल्या एनर्जीने काम करतं. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर इथे बघा काही यंत्रांची नावं दिली आहे, की विश्वक्रिया दर्पण यंत्र, परिवेश क्रिया यंत्र, शब्दाकर्षण यंत्र, गुहागर्भ यंत्र, शक्त्याकर्षण यंत्र, दिशादर्शी यंत्र, तमोगर्भ यंत्र वगैरे वगैरे. तर हे जे काही यंत्र आहेत यांचं त्या ग्रंथामध्ये वर्णन दिलेलं आहे. थोडंफार त्याचं मेकॅनिझम पण दिलेलं आहे. त्याच्या निर्मितीची प्रक्रिया खूपच कमी दिलेली आहे. त्याच्याबद्दल खूप रिसर्च आवश्यक आहे. आणि हे यंत्र जे आहे ते काय प्रभाव दाखवतं हे पण दिलेलं आहे. तर आत्ताचं जे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, तर त्याच्यामध्ये ज्या पण काही विमानाच्या इफिशियन्सीसाठी
किंवा विमानामधल्या ॲडव्हान्समेंटसाठी ज्या आपण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा आणि याचा मेळ बसू शकतो का, आपण याच्यामधून काही सिंपल गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो का, याचा विचार IKS मध्ये होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा, तुम्ही जर का फक्त यंत्रांची यादी काढलीत आणि तुम्ही जर का फक्त मेन्शन करत गेलात की ओके, विश्वक्रियादर्पण यंत्र हे यंत्र अशा पद्धतीने काम करतं, परिवेश क्रिया यंत्र हे तशा पद्धतीने काम करतं, असं जर का तुम्ही एनलिस्ट करत गेले तर मात्र तो IKSचा विषय होणार नाही. पुन्हा एकदा ते फक्त कलेक्शन होईल, ते डॉक्युमेंटेशन होईल. पण तुम्ही जर का अशा पद्धतीने विचार केलात की तिकडे सांगितलेल्या यंत्रांचा आणि आत्ताच्या यंत्रांचा काहीतरी मेळ घालणं किंवा काही टेक्निक्सचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये वापर करण्यासाठी डोकं लावणं वगैरे, तर तो मात्र IKSचा नक्की विषय होऊ शकतो. अजून एक आपण एक्झाम्पल बघूया, ते म्हणजे एक्झामिनेशन ऑफ सॉईल. ओके, आपण यंत्रांबद्दल बोललो, आता आपण जरा थोडंसं मातीचं परीक्षण पूर्वीच्या काळी कसं केलं जात होतं याच्याबद्दल बोलूया. का करायचे मातीचं परीक्षण पूर्वी? वेगवेगळ्या पर्पजेससाठी, की जमिनीचा उपयोग फार वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण आजही करतो, पूर्वीच्या काळी पण केला जात होता. तर जमीन जी आहे तिचा उपयोग कशासाठी होत होता, तर घरं बांधण्यासाठी, मंदिरं बांधण्यासाठी, म्हणजे कुठल्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शनसाठी. सो कन्स्ट्रक्शन करण्याच्या आधी सुद्धा जमिनीचा अभ्यास केला जायचा. ती जी जमीन आहे तिचे काही गुणधर्म सांगितलेले आहेत, काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत, तर काही विशिष्ट गोष्टी जर का त्या जमिनीमध्ये असतील तरच ती जी जमीन आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी योग्य मानली जायची. आणि जर का काही अनवॉन्टेड कॅरेक्टरिस्टिक्स जर का त्याच्यामध्ये असतील तर ती जी जमीन आहे ती घरं बांधण्यासाठी अयोग्य समजली जायची. तर इथे सुद्धा आपल्याला त्यांनी एक मेथड सांगितली आहे, त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर इथे सुद्धा सॉईल एक्झामिनेशनची एक मेथड सांगितली. आता आपल्याला जर का सॉईलचं एक्झामिनेशन करायचं असेल तर आपण काय करतो, आपण लॅबमध्ये जातो, सॉईल टेस्टिंग करतो. सॉईल टेस्टिंगच्या वेगळ्या लॅब्स असतात, तर केमिकल मेथड जी आहे बऱ्याच प्रकारे तर ती आपण इथे अभ्यासतो. त्याच्यामध्ये काही प्रिलिमिनरी टेक्निक्स पण असतात, नसतात असं नाही, पण कलर, टेक्स्चर वगैरे हा जो प्रकार आहे हा प्रिलिमिनरी मेथड्स म्हणून आजही वापरामध्ये आहे. पण आपण जास्तीत जास्त केमिकल मेथड्सवरती अजूनही अवलंबून आहोत. तर इथे यांनी मयमतम नावाचा एक ग्रंथ आहे, तर या मयमतम नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी सॉईल एक्झामिनेशनच्या काही पद्धती सांगितल्या ज्या अगदी सोप्या आहे, सहज आहे, कोणीही करू शकतं. आज जर का सॉईल एक्झामिनेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक्सपर्ट्सची एक टीम लागते, बरोबर. कोणीही लॅबमध्ये जाऊन सॉईल एक्झामिनेशन नाही करू शकत. पण जर का या अशा पण मेथड्सचा आत्ताच्या मेथड्ससोबत एक छानपैकी मेळ घातला, कॉम्बिनेशन केलं, तर सामान्य लोकांना सुद्धा या विषयामध्ये रुची निर्माण होईल, आवड निर्माण होईल. काय सांगतायत ते, त्यांनी इथे आपल्याला एक साधी पद्धत सांगितली आहे. इथे तुम्हाला पुन्हा एकदा एक संस्कृत श्लोक दिसतोय आणि ज्याच्यामध्ये ते काय सांगतायत, दोन मेथड सांगतायत, दोन प्रकार सांगतायत सॉईल एक्झामिनेशनच्या. एक काय आहे तर साऊंड टेक्निक आणि एक आहे स्मेल टेक्निक. आता हा जो श्लोक आहे याच्यामध्ये असं सांगितलंय त्यांनी की ज्या जमिनीवरती टॅप केल्यावर, जी जमीन ठोकल्यावरती घोडा, हत्ती, बासरी, वीणा, पाण्याच्या आवाजासारखं किंवा ढोल जो असतो, ढोल वाजवल्याच्या आवाजासारखा आवाज जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा समजायचं ती जमीन श्रेष्ठ आहे. आता बघा याच्यामध्ये काय लॉजिक आहे हे आपण शोधू शकतो, याचं मेकॅनिझम काय आहे, याच्यात जर का कोणाला इंटरेस्ट असेल तर तो नक्कीच त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण ही साधी टेक्निक आहे आणि करून बघायला हरकत काय आहे. आपण चेक करूया की असं आहे का, आणि मग जी आत्ताची जी सॉईल एक्झामिनेशनची पद्धत आहे त्याने ही गोष्ट आपण व्हेरीफाय पण करू शकतो की जसं यांनी या ग्रंथामध्ये सांगितलंय तसं खरंच होतंय का. सेकंड टेक्निक त्यांनी सांगितली स्मेल टेक्निक. ते काय सांगतायत की चमेली, कमळ किंवा जे धान्य असतं घरामधलं धान्य किंवा गुलाब यांच्यासारखा वास ज्या जमिनीमधून येत असेल, थोडक्यात काय तर सुगंध ज्या जमिनीमधून येत असेल, तर समजायचं की ती जी जमीन आहे ती श्रेष्ठ आहे. आता हे सगळं सांगत असताना ते कनिष्ठ जमीन कशी आहे ते पण सांगतात. फॉर एक्झाम्पल ते म्हणतात की माशाचा वास, काहीतरी सडल्याचा वास, बरोबर, असं काहीतरी ज्या जमिनीमधून येत असेल तर समजायचं ती जी जमीन आहे ती योग्य नाहीये, ती जी जमीन आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी एकदम
निकृष्ट दर्जाची आहे. पुढे त्यांनी सांगितलं हे सगळं काही. तर ही सॉइल एक्झामिनेशनची सिंपल टेक्निक जी आहे ते आपल्याला ते सांगतात. ही एकच टेक्निक आहे का? तर नाही. तर आता हे मयमतम ग्रंथामधलं आहे. म्हणजे हे कन्स्ट्रक्शनसाठी आहे. घर बांधण्यासाठी कोणत्या प्रकारच्या जमिनीचं सिलेक्शन करावं हे सांगताना ते आपल्याला ही मेथड सांगतात. या व्यतिरिक्त आता मंदिर बांधण्यासाठी सुद्धा सॉइल एक्झामिनेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे. किंवा एखादं वेगळं टाईपचं कन्स्ट्रक्शन आहे, रसशाला बांधायची आहे, म्हणजे केमिकल हाऊस बांधायचा आहे, तर त्याच्यासाठी पण जमिनीचं परीक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. झाडं लावण्यासाठी, उद्यान निर्माण करण्यासाठी सुद्धा जमिनीचं परीक्षण त्यांनी करायला सांगितले. कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करावी, कुठल्या प्रकारच्या अन्नधान्याची लागवड करावी हे पण त्यांनी सांगितले. जे डेकोरेशनची झाडे जस्ट फॉर डेकोरेशन किंवा उद्यानं किंवा वन उपवन याच्यासाठी जर का तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी जमीन आहे. पण जे तुम्हाला फूड क्रॉप्स आहेत त्यांच्यासाठी जर का तुम्हाला लागवड करायची असेल तर त्यासाठी जमीन पुन्हा एकदा वेगळी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे तुमचा पर्पज काय आहे त्यासाठी तुम्हाला जमिनीचं परीक्षण करून ती निवडावी लागते, ती चेक करावी लागते. आणि इतकंच नाही तर असंही आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की एखादी जी जमीन आहे ती जर का निकृष्ट झालेली असेल तर काय केलं पाहिजे की जेणेकरून त्या जमिनीची तुम्ही पातळी किंवा जी लेवल आहे ती सुधारू शकता. तर काही फॉर्म्युलेशन्सचा उपयोग ते आपल्याला तिथे करायला सांगतात. सो इट इज मोर इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू फूड क्रॉप्स, की फूड क्रॉप्स जेव्हा आपल्याला लावायचे असतात तेव्हा आपल्याला जमीन खूपच जास्त चांगल्या दर्जाची असणं आवश्यक आहे. आपल्याकडे एक संकल्पना आहे ती अशी की जेव्हा तुम्हाला ती एखादी जी जमीन आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी वापरायची आहे तेव्हा आपण काय करतो की ती नॉन ॲग्रिकल्चरल लँड आहे असं दाखवतो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ही जी जमीन आहे ही पूर्ण निकृष्ट दर्जाची आहे आणि याच्यावरती आता शेती केली जाऊ शकत नाही, यावरती आता पिकं उगवली जाऊ शकत नाही. तर यावरती तुम्ही आता काय करू शकतात तर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. पण इथे काय आयडिया वापरली आहे बघितली का तुम्ही की कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा जमीन जी आहे ती एका सर्टन लेवलची असावी लागते, तिची एक सर्टन पातळी असणं आवश्यक आहे. ही आयडिया इकडे वापरलेली आहे. म्हणजे जमीन ही निकृष्ट कधीच असता कामा नये, कधीच नाही, ती कधीच वाया जाता कामा नये. म्हणजे त्या जमिनीमधली जी पोषक द्रव्य आहेत, जे पण काही त्याची एक लेवल आहे ती नेहमी सांभाळली गेली पाहिजे. मग भलेही ती फूड क्रॉप्स वाढवण्यासाठी असो, भलेही ती उद्यानं निर्माण करणं, फुलझाडं लावणं वगैरे यांच्यासाठी असो किंवा कन्स्ट्रक्शनसाठी असो, त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहे, घर, मंदिर किंवा बाकीचं सगळं याच्यासाठी. तर असं काहीही असलं तरी ती जी जमीन आहे ती एका सर्टन लेवलचीच असायला पाहिजे, तिच्यामध्ये काही प्रॉपर्टीज या असल्याच पाहिजे, हे आपल्याला या सब्जेक्टमधून कळतं. सो ही आयडिया जी आहे ती याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. तर आपण इथे साधारण हे 2 टॉपिक्स बघितले की यंत्रांबद्दल IKS मध्ये काय विचार केलेला आहे आणि ही जी जमीन आहे तर हिचं एक्झामिनेशन करण्यासाठी IKS मध्ये काय आयडिया वापरलेली आहे. सो अगेन IKS काय आहे तर प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेली जी आयडिया आहे तर ती आयडिया वापरून आत्ताच्या काळामधले प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस सोडवणं ही सिंपल संकल्पना IKS मध्ये वापरली जाते. आता एवढ्यामध्ये आपण काय बघितलं की IKS मध्ये काय काय विषय येऊ शकतात आणि कोणकोणत्या विषयांचा आपण छान अभ्यास करू शकतो हे आपण एवढ्यामध्ये बघितलं. आता जेव्हा आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला समजा इंटरेस्ट आला, एखाद्या ग्रंथामधली एखादी जी संकल्पना आहे ती आपल्याला IKSच्या दृष्टिकोनातून अभ्यासायची आहे, तर मग काही मुद्द्यांवरती कन्फ्युजन होऊ शकतं. ते कसं की ग्रंथांमध्ये एखादी आयडिया दिलेली आहे, एखादी संकल्पना दिलेली आहे, तर जनरली आपण काय करतो तर तिचा अभ्यास करतो, तिचा डॉक्युमेंटेशन करायला जातो, त्याच्यावरती नोट्स काढतो आणि या ज्या आपण काढलेल्या नोट्स आहेत ना यालाच IKSचं स्टडी म्हणून समोर ठेवतो. असं आपल्याकडनं सहजतेने होतं. पण आपण त्याच्यामध्ये त्याचा रिलेव्हन्स शोधणं, त्याचे ॲप्लिकेशन्स शोधणं हे शोधायला किंवा याच्याबद्दल विचार करायला जरा विसरतो किंवा ते मागे पडत जातं. तर हे होऊ नये याच्यासाठी आपण आत्ता एक ॲक्टिव्हिटी करूयात. आपण काय करूयात की काही एक विषय घेऊयात आणि ते विषय 2 पद्धतींनी बघूयात, की एकदा तो सरळ साधा विषय होईल, सरळ अभ्यास, आणि दुसरा IKSच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या विषयाचा अभ्यास कसा केला जाऊ शकतो याच्यावरती जरासा विचार करूया. तर यामुळे आपल्याला या ब्रांचमध्ये उभं राहण्यासाठी
किंवा या ब्रांचमध्ये पुढे जाण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या ॲप्टिट्यूडची गरज आहे हे लक्षात येईल. तर आपण इथे आता काही विषय जे आहेत ते बघूया. तर बघा, इथे तुम्हाला पहिला एक विषय दिसतोय, स्टडी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स. बस काय की आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्सचा अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये काय होऊ शकतं की तुम्ही चरक संहिता, सुश्रुत संहिता किंवा अष्टांग हृदय याच्यापैकी काहीतरी ग्रंथ घ्याल जो आयुर्वेदाशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीसाठी जी पण काही वनस्पतींची नावं येतात, तर त्या वनस्पतींची नावं तुम्ही फक्त एनलिस्ट कराल, त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या त्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या असतील त्यांची यादी बनवाल आणि समोर ठेवाल की येस, दिस टॉपिक इज रिलेटेड टू आयकेस. पण याच्यामध्ये रिलेव्हन्स कुठे आला, याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स कुठे आले, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही आता वनस्पती ज्या आहेत या बऱ्याच गोष्टींसाठी कामाला येतात, तर त्यांच्यापैकी त्यांची कोणती प्रॉपर्टी तुम्ही इथे फोकस केली, तर हे याच्यावरती इथे काहीच उत्तर नाही मिळत. मग स्टडी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स याच्याऐवजी आयकेसच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास कसा करू शकता की फॉर एक्झाम्पल स्टडी ऑफ अँटी प्रॉलिफरेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स, बरोबर. कॅन्सर सेल्स ज्या आहेत, बरोबर, तर त्या आउट ऑफ कंट्रोल ग्रो होतात, राईट. तर आपल्या किंवा बॉडीचा त्यांच्यावरती काहीच कंट्रोल राहत नाही. तर ही जी वाढती ग्रोथ आहे ना, ती थांबवणं हे कॅन्सर पेशंट्सच्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते. तर सेल प्रॉलिफरेशन, सेलची ग्रोथ, पेशींची वाढ, तर ती कंट्रोलमध्ये आणणं, ती लिमिटमध्ये आणणं, या पर्टिक्युलर प्रॉपर्टीला म्हणतात अँटी प्रॉलिफरेटिव्ह ॲक्टिव्हिटी. तर आपण इथे या विषयामध्ये काय केलं, तुम्ही जो ऑब्झर्व केलं असेल तर आपण मेडिसिनल प्लांट्सचाच अभ्यास करतोय, आपण आयुर्वेदिक वनस्पतींचाच अभ्यास करतोय, पण त्याच्यामध्ये आपण एक पॅरामीटर फोकस केला, कोणता, अँटी प्रॉलिफरेटिव्ह ॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये बट ऑब्वियस आपण त्यांच्या ज्या बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जसं अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी असेल, बरोबर, किंवा अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी असेल, त्या आपण सध्या या अभ्यासामध्ये बाजूला ठेवल्या. तर आपण एक सिंगल पॅरामीटर फोकस केला आणि या पॅरामीटरमध्ये ज्या ज्या वनस्पती येतात त्यांची आपण इथे काय करणार, पहिल्यांदा एक यादी करणार. आपण यादी करणार, त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे, पण इथे हा इफेक्ट दाखवणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या आपण साईडला करणार आणि त्यांचं मेकॅनिझम काय आहे, कोणत्या मेकॅनिझमने त्या अँटीप्रॉलिफरेटिव्ह ॲक्टिव्हिटी दाखवतात आणि आत्ता कॅन्सर पेशंट्समध्ये काय ट्रीटमेंट वापरली जाते, त्यांची जी पण काही थेरपी असते, कॉम्बिनेशनल किमोथेरपी असते बऱ्याच वेळेला, तर ही जी थेरपी आहे याच्यामध्ये या प्रकारच्या थेरपीला कशी जागा करता येऊ शकते याबद्दल आपण विचार करणार. म्हणजे नुसता तो स्टडी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनल प्लांट्स इज अ वेग टॉपिक, राईट. पण तुम्ही जर का इथे पॅरामीटर फोकस केला एक आणि त्यामार्फत तुम्ही जर का याचा अभ्यास केला तर तुमचा जो अभ्यास आहे हा आयकेसच्या पॅरामीटर्सवरती उजवा ठरेल, हा वरती ठरेल. सो दिस इज द बेसिक आयडिया की इररिस्पेक्टिव्ह ऑफ जस्ट स्टडी, you will study one parameter of Ayurvedic medicinal plants, that is anti-proliferative property. नेक्स्ट टाइम तुम्ही काय करू शकता की अँटीप्रॉलिफरेटिव्ह प्रॉपर्टीजचा अभ्यास करून झाला की हा प्रोजेक्ट पुढे गेला की त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीजचा अभ्यास करू शकता, तुम्ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीचा अभ्यास करू शकता, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पॅरामीटर्स जे आहेत ते फोकस करू शकता. मग पुन्हा त्यांचं मेकॅनिझम शोधणं किंवा आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये सेम मेकॅनिझम असणारे किंवा सेम इफेक्ट दाखवणारे कोणते मेडिसिन्स आहेत, तर त्यांच्या थेरपीसोबत तुम्ही या थेरपीचा उपयोग कसा करू शकता. मिक्स्ड पॅथी अशी एक संकल्पना सध्या आहे की आजाराच्या सिव्हिअरिटीप्रमाणे तुम्ही वेगवेगळे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा नॅचरोपॅथी या सगळ्यांचा अभ्यास करून एक मिक्स्ड पॅथी तयार करता. सो तसं काही तुम्ही इथे करू शकताय का. सो इट विल बी देन टॉपिक ऑफ आयकेस. आली ही संकल्पना लक्षात तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल बघू, कदाचित अजून छान समजेल तुम्हाला. सो सेकंड इज अंडरस्टँडिंग ऑफ गुणाज ऑफ अमात्य, अमात्यांचे गुण, फ्रॉम कौटिल्य अर्थशास्त्र. बघा, आता कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे जो मॅनेजमेंटसाठी खूप कामाचा, खूप योग्य ग्रंथ आहे असं मानलं जातं. या ग्रंथामध्ये राजाचे गुण, अमात्याचे गुण, मंत्र्याचे गुण,
गुप्तहेरांचे गुण वगैरे वगैरे असं सगळंच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये समजा आपण या सगळ्यांपैकी, या सगळ्या पोस्टपैकी एक पोस्ट फोकस केली, ती म्हणजे अमात्य. तर या अमात्याचे त्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये खूप सारे गुण सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला असं वाटलं की ओके, ही जी संकल्पना आहे, ही जी आयडिया आहे, ही पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही काय केलं, तुम्ही ते अमात्याचे जे सगळे गुण आहेत ते एनलिस्ट केले आणि असं एक्सपेक्ट केलं की आत्ता जे पण काही मंत्रिमंडळ बसतं त्याच्यामध्ये हे सगळे गुण जे आहेत ते असायला पाहिजेत, बरोबर. तर हा IKSचा टॉपिक नाही होणार, ते पुन्हा एकदा एक प्रकारचं डॉक्युमेंटेशनच होईल. मग याच्या ऐवजी IKSचा टॉपिक म्हणून एलिजिबल होण्यासाठी तुम्ही या विषयात कसा चेंज करू शकता, तुम्ही याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये कसा चेंज करू शकता, तर तुम्ही असं म्हणू शकता की टू डेव्हलप अ ट्रेट बेस्ड मॉडेल ऑफ मिनिस्टरशिप इन्स्पायर्ड फ्रॉम कौटिल्य अर्थशास्त्र. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी सिलेक्शनचे काही क्रायटेरिया असतात. तर दुर्दैवाने पॉलिटिशियन्सच्या बाबतीमध्ये हे क्रायटेरिया जे आहेत ते सगळे ढिले पडतात, बरोबर. पण तरीही त्यांच्यासाठी पण काहीतरी SOP असेल, म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये गुण असायला पाहिजे, त्यांचा अभ्यास चांगला असायला हवा वगैरे असं आपण म्हणतो. तर मिनिस्टरशिप जी आहे तर ती अजून जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही एक ट्रेट बेस्ड मॉडेल बनवू शकता. अमात्याचे ट्रेट्स स्टडी करणं, जे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलेले आहे, बरोबर. आणि याचं तुम्ही काय करू शकता, तर याचं तुम्ही एक व्यवस्थित मॉडेल बनवू शकता. कुठल्याही प्रकारचं मॉडेल बनवणं, भलेही मग ते कन्सेप्च्युअल असू दे, भलेही ते परफॉर्मन्स बेस्ड असू शकतं कसंही, किंवा ते इवन आता AI बेस्ड मॉडेल, हे अशा प्रकारचे मॉडेल्स बनवणं हा IKS मधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर तुम्हाला कुठेही असं वाटलं की प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या संकल्पनांप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्रकारचे मॉडेल्स बनवू शकता, तर दॅट इज व्हेरी वेलकम इन IKS. ओके. तर ही जी संकल्पना आहे ही डोक्यामध्ये तुम्ही फिक्स करू शकता. तर हा जो विषय आहे की अमात्याचे जे पण काही गुण आहेत त्यांची नुसती यादी न बनवता ते जे गुण आहेत तर त्या गुणांच्या आधारे एक ट्रेट बेस्ड मॉडेल बनवणं, आणि ते जे मॉडेल आहे ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जिथे पॉलिटिकल सायन्स वगैरे शिकवलं जातं, तर तिथं ते जे मॉडेल आहे त्याचं स्टडी करवणं, हे IKSचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असू शकतो. मग हा जो टॉपिक आहे हा IKS मध्ये एलिजिबल होऊ शकतो. मग आता इथे आपण अमात्याचे गुण घेतले या स्टडीमध्ये. नेक्स्ट टाइम तुम्ही राजाचे गुण घेऊ शकता. मग इथे तुमचा टॉपिक बदलेल की डेव्हलपमेंट ऑफ लीडरशिप क्वालिटीज, ओके, इन्स्पायर्ड बाय कौटिल्य अर्थशास्त्र अँड ट्रेड बेस्ड मॉडेल अगेन. मग नंतर तुम्ही गुप्तहेर, जे आपले हेर असतात, तर त्यांच्यासाठीचे काही मॉडेल्स तयार करू शकता, बरोबर. तर हे आता तुम्ही इथं एक ग्रंथ घेतला कौटिल्य अर्थशास्त्र, या व्यतिरिक्त फक्त कौटिल्य अर्थशास्त्र नाही तर पंचतंत्र पण आहे, बरोबर. स्मृती आहेत वेगवेगळ्या, मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, नारद स्मृती आहे, यांच्यामध्ये पण असे काही विषय येतात. तर यांनी कुठेही एखाद्या पोस्टसाठी गुण सांगितलेले असतील ना, कोणत्याही पोस्टसाठी कुठलेही गुण यांच्यामध्ये आलेले असतील, तर त्यांच्या आधारे तुम्ही ऑफकोर्स ट्रेट बेस्ड मॉडेल बनवू शकता. आणि हे जे मॉडेल आहे हे यांच्या वेगवेगळ्या टेस्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे आपण इम्प्लिमेंट करू शकतो का, याच्यासाठी प्रपोजल देऊ शकता. मग हा जो विषय आहे हा IKSचा होईल आणि मग या विषयाचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला दिसायला लागतील. नुसते गुण एनलिस्ट करून, प्रॉपर्टीज एनलिस्ट करून, कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत त्यांच्या यादी बनवून काही होत नाही. IKS मध्ये ते एलिजिबल होत नाही. तुम्ही जर का त्याचे ॲप्लिकेशन शोधाल तर मात्र ते IKS मध्ये एलिजिबल असेल. तर अजून एक टॉपिक बघूया. समजा असा टॉपिक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्रोनाउन्सिएशन टेक्निक्स ऑफ संस्कृत. ओके. आता संस्कृत ही एक लँग्वेज आहे आणि आपल्या भारतीयांसाठी ही भाषा खूप जास्त महत्त्वाची आहे. तर संस्कृतमध्ये उच्चारणाच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत, बरोबर. त्यांचं खूप जास्त महत्त्व सुद्धा आहे. तर या ज्या पद्धती आहेत उच्चारणाच्या, त्याच्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये बदल घडतात, उच्चारण केल्यावरती वातावरणातही बदल घडतात, हे आपल्याला ऐकून माहिती आहे.
मग कोणीतरी या टॉपिकवरनं इन्स्पायर्ड झालं आणि ते म्हटले की ठीक आहे, आता आम्हाला काय करायचं आहे की संस्कृत प्रोनाऊन्सिएशन टेक्निक्स ज्या आहेत ना त्यावरती आम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ओके. मग त्यांनी फक्त वर्णमाला जी आहे आणि त्या वर्णमालेची वेगवेगळी जी उच्चारण स्थानं आहे त्यांची यादी बनवली आणि हा वर्ण असा उच्चारला जातो त्याने हे होतं, हा वर्ण तसा उच्चारला जातो त्याचं उच्चारण स्थान ते आहे आणि त्याने ते होतं. बस एवढं जर का त्याने स्टडी केला किंवा एवढं जर का त्याने नोट्स काढल्या, कलेक्शन केलं, तर तो आयकेएसचा टॉपिक होणार नाही. मग हीच संकल्पना आयकेएसच्या टॉपिकमध्ये कशी वापरता येऊ शकते, तर या टॉपिकमध्ये तुम्ही स्लाइड चेंज करू शकता. आणि कसं बनू शकतं बघा, की फॉर एक्झाम्पल टू स्टडी द फिजिओलॉजिकल इफेक्ट or to study the anatomical effect generated by Sanskrit pronunciations and its relevance in cognitive training in dyslexia. ओके. सो तर डिस्लेक्सिया हा एक डिसीज आहे, बरोबर. डिस्लेक्सियामध्ये खूप सारे सिम्पटम्स आपल्याला दिसतात, खूप सारे इफेक्ट्स आपल्याला दिसतात, पण त्याच्यामधला एक महत्त्वाचा इफेक्ट म्हणजे की स्पीकिंग ॲबिलिटीजवरती खूप सारा परिणाम घडतो. तर हा जो परिणाम आहे स्पीकिंग ॲबिलिटीजवरती होणारा, तर याचा तुम्ही याचं काही सोल्युशन तुम्ही या टेक्निक्समधून शोधू शकता का, त्याच्यासाठी संस्कृत प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला कसं कामाला येऊ शकतं, तर यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. जस्ट तुम्ही वर्णोच्चार स्थानं जी आहेत किंवा कोणतीही भाषा, हे फक्त संस्कृतसाठी नाही आहे, कोणतीही छान लिंग्विस्टिक्सच्या स्टँडर्ड्सवरती उत्तम असणारी जी पण काही भाषा आहे, तर त्या भाषेच्या प्रोनाऊन्सिएशन टेक्निक्सचा अशा प्रकारच्या आजारांमध्ये काय उपयोग होऊ शकतो, तर हा विषय झाला आयकेएसचा. फक्त वर्ण, त्यांची वर्णोच्चार स्थानं आणि त्याने जनरेट होणारे इफेक्ट इतका सहज आयकेएसचा विषय होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादी केस घ्याल, एखादा प्रॉब्लेम फोकस कराल, एखादा पॅरामीटर ठरवाल आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करून घ्याल, तेव्हा मात्र तो नक्कीच आयकेएसचा विषय होऊ शकतो. नंतर अजून एक विषय घेऊया, हा पण थोडासा संस्कृतशीच रिलेटेड आहे. संस्कृत अँड फिलॉसॉफी ऑल्सो सायकॉलॉजी या सगळ्या टॉपिकशी रिलेटेड हा पुढचा विषय आहे. तर समजा आपण असं केलं की एनलिस्टिंग द मेथड्स अँड कन्सेप्ट्स मेन्शन्ड इन षड दर्शनस. ओके. की एनलिस्टिंग द मेथड्स अँड कन्सेप्ट्स मेन्शन्ड इन षड दर्शनस. तर आता या ज्या मेथड्स आहेत यांची तुम्ही एक यादी बनवली, कन्सेप्ट ज्या आहेत त्यांची यादी बनवली, त्या संस्कृतमध्ये असतील ऑफकोर्स, तुम्ही षडदर्शन बनवताय म्हटल्यावरती, आणि त्यांचे अर्थ लिहिले तुम्ही आणि त्यांचे डेफिनेशन्स पण लिहिले, तर यावरनं आयकेएसचा टॉपिक बनू नाही शकत. आलं लक्षामध्ये? यावरनं आयकेएसचा टॉपिक जो आहे तो तयार होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला टॉपिकमध्ये असा चेंज करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, प्रिपरेशन ऑफ डिटेल्ड डिक्शनरी और ॲप और वेबसाइट और AI बेस्ड टूल फॉर इंडियन रिसर्च मेथडॉलॉजी डिराइव्ड फ्रॉम षडदर्शनस. आता इथे तुम्ही काय कराल, तुम्ही काही पॅरामीटर्स फोकस कराल, बरोबर. फॉर एक्झाम्पल इथे काय पॅरामीटर फोकस केलाय की आपल्याला रिसर्च मेथडॉलॉजीसाठी आवश्यक अशा संकल्पना ज्या आहेत त्या फिल्टर करायच्या, बरोबर. आणि आपण त्याला नाव समजा दिलं की इंडियन रिसर्च मेथडॉलॉजी, कारण दर्शनांमध्ये काय येतं की गोष्टी प्रेझेंट करणं, बरोबर. गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर मांडण्यासाठी काही टेक्निक्स, काही टूल्स देणं वगैरे, हे सगळं दर्शनांचा एक महत्त्वाचा विषय आहे, बरोबर. मेथड सांगितली जाते दर्शनांमध्ये. मग ही जी मेथड आहे ती समजा आपल्याला ॲज रिसर्च मेथडॉलॉजी म्हणून प्रपोज करायची असेल, तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन जरी करायचं असेल, तुम्हाला यादी जरी बनवायची असेल, तरी तुम्हाला असं काहीतरी टूल शोधून काढणं आवश्यक आहे की ज्यामुळे ते लोकांना इझिली ॲक्सेसिबल होईल. मग त्यासाठी तुम्ही डिक्शनरीजचा वापर करू शकता, तुम्ही त्याच्यासाठी काही वेबसाईट निर्माण करणं, ॲप निर्माण करणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड काही टूल्स तयार करणं, यासारख्या काही गोष्टींचा वापर करू शकता, बरोबर. किंवा तुम्ही असं काहीतरी एक चॅट सिस्टम तयार करू शकता की समजा काही प्रश्न विचारला गेला तर त्याच्यावरती तुम्हाला या संकल्पनांशी रिलेटेड आन्सर देता येईल, असं काहीतरी तुम्हाला तिकडे करावं लागेल. तेव्हा तो जो टॉपिक आहे तो आयकेएसचा टॉपिक होईल.
म्हणजे केवळ डॉक्युमेंटेशन जरी करायचं असेल तरी ते जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला कसं करावं लागतं, तर ते तुम्हाला अशा पद्धतीने करावं लागतं की ज्यामुळे त्याचा ॲक्सेस जो आहे तो इझी होईल लोकांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. तर आपण इथे 4 टॉपिक्स बघितले. पहिल्या टॉपिकमध्ये आपण एक लॅब स्टडी बघितला की स्टडी ऑफ आयुर्वेदिक प्लांट्स. त्याच्यामध्ये केवळ तुम्हाला प्लांट्सची यादी करून चालणार नाही, तर तुम्हाला त्या प्लांट्सच्या कोणत्या तरी कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन शोधणं आवश्यक आहे. सेकंड टॉपिकमध्ये आपण बघितलं की अमात्याचे गुण जे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आलेले आहेत त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक मॉडेल निर्माण करावं लागेल की ज्याच्यावरती आधारित तुम्ही आत्ताच्या मंत्र्यांच्या कामाला येईल अशा काही गोष्टी निर्माण करू शकता. नंतर तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की कुठल्याही भाषेमधलं जसं संस्कृतमधल्या उच्चारणशास्त्राचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्या उच्चारणशास्त्रातल्या टेक्निक्समुळे कुठल्या आजारामध्ये त्याचा उपयोग होतोय का ॲज थेरपी, तर असं करावं लागेल. याचाच उपयोग तुम्ही क्लासिकल सिंगिंग किंवा क्लासिकल म्युझिकमध्ये सुद्धा असाच करू शकता की केवळ भारतीय शास्त्रीय संगीतातल्या रागांची यादी करून नाही चालणार किंवा त्या रागांची माहिती गोळा करून नाही चालणार, तर त्या रागांचा इफेक्ट काय होतो आणि त्याचा कोणत्या प्रकारच्या आजारांमध्ये कसा उपयोग होऊ शकतो ॲज म्युझिक थेरपी, हा IKSचा टॉपिक होईल. केवळ यादी करणं हा IKSचा टॉपिक होणार नाही. नंतर आपण अजून एक टॉपिक बघितला की ज्या पण काही संकल्पना परिभाषा आलेल्या आहेत षडदर्शनांमधल्या, तर त्याची यादी करणं, त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं, फिल्टरिंग करणं. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काहीतरी टूल निर्माण करावं लागेल की त्या ज्या संकल्पना आहेत त्या इझिली ॲक्सेसिबल होतील आणि त्याचा उपयोग करून पुढे काहीतरी अभ्यास निर्माण होऊ शकतो. पुढच्या अभ्यासाला त्याचा एक फाउंडेशन म्हणून उपयोग होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला IKSचे जे काही टॉपिक्स आहेत यांचा विचार करावा लागतो आणि कुठल्याही ग्रंथ तुम्ही जर का घ्याल आणि त्याच्यातल्या कोणत्याही संकल्पनेने तुम्ही जर का इन्स्पायर्ड व्हाल, तर तुम्हाला नुसतं यादी करून किंवा नोट्स काढून किंवा 4-5 प्रकारचे सिमिलर विषयांवरचे जे ग्रंथ आहे त्यांच्यामध्ये एकच संकल्पना कशी आलेली आहे, त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी वगैरे याच्यावरती रिव्ह्यू आर्टिकल्स छान बनवू शकतात, याच्यावरती नोट्स पण छान होऊ शकतात. पण हा लॉंग टर्म IKSचा प्रोजेक्ट होऊ शकत नाही, बरोबर. हा लॉंग टर्म IKSचा विषय होऊ शकत नाही आणि त्याच्यामधून तुमचं करिअर घडणार नाही आणि तुम्ही एखाद्या ब्रांचसाठी ओळखले जाणार नाही की ओके या प्रकारच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्चसाठी जर का कोणाचं नाव सजेस्ट करायचं असेल तर या XYZ व्यक्तीचं नाव घेतलं जावं, इतकी तयारी त्याच्याने होणार नाही. म्हणून सुरुवातीपासूनच म्हणजे या विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच तुम्हाला हा जो तुमचा ॲप्टिट्यूड आहे हा सुंदर प्रकारे तयार करावा लागेल आणि मगच तुम्ही IKS मधल्या विषयांना हात घालू शकता. ही याच्या मागची बेसिक आयडिया आहे. तर मग काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला पहिल्यांदा एक संकल्पना कळली पाहिजे की जी शास्त्रांमध्ये आलेली आहे, बरोबर. तर ही जी संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी पॅरामीटर ठरवावे लागतील. आपल्याला हे ठरवावं लागेल की कुठल्या प्रकारच्या अभ्यासासाठी याचा उपयोग होऊ शकतो, बरोबर. ते पॅरामीटर ठरल्यावरती आपल्याला एक मेथड ठरवावी लागेल की कुठल्या मेथडने मी अभ्यास करेन आणि ती जी मेथड आहे ती चेक करावी लागेल की मी निर्माण केलेली, मी सिलेक्ट केलेली जी मेथड आहे ती बरोबर आहे की नाही, बरोबर. आणि ते झाल्यावरती मग त्या संकल्पनेचे ॲप्लिकेशन्स बघावे लागतील. मला चेक करावं लागेल की मी जी काही संकल्पना निवडलेली आहे ती ॲप्लिकेशन बेस्ड आहे का, तिचं आत्ताच्या काळामध्ये काही उपयोजन होऊ शकतं का, हे आपल्याला बघावं लागेल. आणि एवढं सगळं केल्यावरती मग तुमच्या लक्षात येईल की तुमचं एक सुंदर असं स्टडी डिझाईन बनलेलं आहे आणि त्या स्टडी डिझाईनच्या आधारे मग तुम्ही एखादी मेथड रिपोर्ट करू शकता किंवा एखादं ॲप्लिकेशन रिपोर्ट करू शकता किंवा एखादं मॉडेल रिपोर्ट करू शकता किंवा एखादी थिअरी रिपोर्ट करू शकता. याच्यापैकी काहीही तुम्ही IKSच्या ब्रांचमध्ये रिपोर्ट करू शकता. सो ही IKSच्या स्टडीची, IKSच्या ब्रांचची किंवा या क्षेत्राची बेसिक आयडिया आहे.
तर जेव्हा तुमचा माइंडसेट असा छान पद्धतीने तयार होतो, IKSमध्ये काम करण्यासाठी जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इंटरेस्टेड असता, तर तुमच्यासाठी एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तो म्हणजे जे आपण आता युनिट बघितलं थोड्या वेळापूर्वी, जे गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. तिथे दरवर्षी ते रिसर्च प्रपोजल्स मागवतात आणि या रिसर्च प्रपोजलसाठी ते फंड्स पण देतात. जर का तुम्ही सिलेक्ट झालात आणि तुम्ही जर का पुढे गेलात त्यांच्या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये, तर तुम्हाला फंड पण मिळतो. पण मात्र तुम्हाला तिथे ॲप्लिकेबल असण्यासाठी, तिथे एलिजिबल असण्यासाठी तुम्हाला तुमचा जो विषय आहे त्याचे ॲप्लिकेशन्स खूप चांगले माहिती असले पाहिजेत आणि तुमचा इंटरडिसिप्लिनरी अभ्यास खूप सुंदर प्रकारे तयार पाहिजे. आणि ते स्टुडंट्ससाठी इंटर्नशिप्स पण देतात, जी शॉर्ट टर्म असते 3 महिन्यांची, 6 महिन्यांची वगैरे. तर त्याच्यासाठी पण ते तुम्हाला फंड देतात. म्हणजे जर का तुम्हाला असं वाटत असेल की अशा प्रकारे अभ्यास करून भलं काय होणार आहे किंवा याचं फ्युचर काय आहे, तर असं काही नाही आहे. आता तुम्ही जर का देशामध्ये बघाल, तर खूप ठिकाणी अशा प्रकारच्या रिसर्चला प्रमोट केलं जातं. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये येत असेल, तर तुम्हीसुद्धा या प्रकारच्या अभ्यासामध्ये पुढे येऊ शकता. तुमच्या डोक्यामध्ये ज्या पण काही आयडियाज असतील, ज्या पण काही एकदम भन्नाट संकल्पना असतील, तर त्या तुम्ही समोर ठेवू शकता आणि त्याचा जो रिलेव्हन्स आहे आत्ताच्या काळामध्ये, तो सर्वांसमोर आणू शकता. अर्थात पण त्याच्यासाठी तुम्हाला प्राचीन शास्त्रांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे काही स्किल्स असणं आवश्यक आहे. ते कोणते याच्याबद्दल आपण अपकमिंग मॉड्यूल्समध्ये बोलणारच आहोत. तर अशा प्रकारे हा जो सेल आहे की IKS, तुम्ही याच्याबद्दल सर्च करू शकता. मी याची जी लिंक आहे किंवा याची जी वेबसाईटची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण पोस्ट करेन. तुम्ही ही जी साईट आहे हिचा सर्वे करू शकतात व्यवस्थित. त्यांचे खूप सारे सेमिनार्स असतात, त्यांचे खूप सारे रिसर्च आर्टिकल्स आहेत, तर हे पण तुम्ही वाचू शकतात. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की याच्या आधी त्यांनी फंड केलेले जे पण काही रिसर्च आहेत, त्यांचे टॉपिक्स तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या प्रकारच्या टॉपिक्सना ते लोकं प्रमोट करतात. कोणत्या प्रकारचे जे टॉपिक्स आहेत ते ॲक्सेप्ट केले जातात. तर तुम्ही ज्या पण ब्रांचचे स्टुडंट आहात, कोणी ते फिजिक्सचं असेल, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बी ग्रुपमध्ये कोणी मायक्रोबायोलॉजी, झुओलॉजी, बॉटनी कुठलेही असतील, तर तुमच्या क्षेत्रांमध्ये IKSचा उपयोग कसा होऊ शकतो यावरती जरा विचार करा. काही आयडिया असतील तुमच्याकडे तर त्या नोट करा, तुमच्या टीचर्सची डिस्कस करा आणि या अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये यंग ब्लडची खूप आवश्यकता आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रकारे येण्याचा प्रयत्न करा. तर आपण थोडक्यामध्ये रिव्हिजन बघू की आज आपण काय काय बघितलं आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये IKS बद्दल थोडीशी माहिती घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये IKS बद्दल बोललो की हा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने प्रमोट केलेला सेल आहे, युनिट आहे आणि त्याचे बेसिक कंपोनंट्स काय आहे, तर शास्त्रामध्ये सांगितलेली एखादी पद्धत जी आहे, तर तिचा शास्त्रांमध्येच त्यांनी शेअर केलेले जे एक्सपिरियन्सेस आहेत, जे काही प्रभाव आहेत, एक्झाम्पल्स आहेत, त्याचा स्टडी करणं. आत्ताच्या काळामध्ये ते लागू होतं का याच्यासाठी काही ऑब्झर्वेशन्स नोट करणं, त्याचे ॲप्लिकेशन्स शोधणं आणि अशा प्रकारचा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर त्या अभ्यासाचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं, तो प्रिझर्व्ह करण्यासाठी आणि तो दुसऱ्या कोणाला पण उपयोगी येईल याच्यासाठी त्याची प्रॉपर मेथड जी आहे ती रिपोर्ट करणं किंवा तो जो स्टडी आहे सगळा तो प्रॉपर प्रकारे रिपोर्ट करणं. तर मेथड, एक्सपिरियन्स, ऑब्झर्वेशन, ॲप्लिकेशन्स अँड प्रिझर्वेशन्स. सो दीज आर दी बेसिक आयडियाज ऑफ IKS. आणि त्यांच्या काही फील्ड्स पण आहेत की ज्यांच्यामध्ये IKS थ्रू अभ्यास होऊ शकतो. तर त्यातल्या काही रिप्रेझेंटेटिव्ह फील्ड तुमच्या समोर आहेत. मग आपण एक एक्झाम्पल बघितलं की समजा मशीन्सबद्दल तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, तर तो तुम्ही कसा करू शकता. तर एक श्लोक आहे, तर तिथे त्यांनी बेसिक मूव्हमेंट्स दिलेले आहेत की टाईप्स ऑफ मोशन्स त्यांनी इकडे दिलेले आहेत. तर या बेसिक मूव्हमेंट्सवरती फोकस करून तुम्ही सिम्पल युनिट कसं काय बनवू शकता, जे ऑटोमेटेड वगैरे असेल, तर याचा विचार तुम्ही या श्लोकातून करू शकता. आणि आत्ताच्या इंडस्ट्रीजमध्ये, आत्ताच्या फॅक्टरीजमध्ये या बेसिक पॉईंट्सवरती फोकस केलं जातं आहे का, यावरती तुमचा अभ्यास होऊ शकतो. जसं की त्यांनी पुढे काही मशीन्सच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत.
आणि या ज्या मशीन्सच्या प्रॉपर्टीज आहेत याचा उपयोग तुम्ही कोणत्याही मशीनची एफिशियन्सी चेक करण्यासाठी वापरू शकता. जेव्हा तुम्हाला क्वालिटी पॅरामीटर्स चेक करायचे असतात तेव्हा तुम्ही याच्यासाठी एक चेकिंग मॉडेल बनवू शकता, चेक पॉईंट्स तयार करू शकता. त्याच्यासाठी हे क्रायटेरिया म्हणून तुम्ही वापरू शकता. तर प्रत्येक जे मशीन आहे ते या सगळ्या पॅरामीटर्सवरती काय राहिलं पाहिजे तर उत्तम राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही एक टेस्ट बनवू शकता. टेस्ट डेव्हलप करणं, जसं मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळे मॉडेल्स तयार करणं, यासोबतच टेस्ट तयार करणं हा सुद्धा ICASचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर पुढे आपण काही मशीन्सची नावं बघितली. याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगितला की यंत्रसर्वस्व ग्रंथ जो आहे, जो दुर्दैवाने आपल्याकडे उपलब्ध नाही आहे पूर्ण प्रकारे, तर त्या यंत्रसर्वस्व ग्रंथामधलं जे वैमानिक प्रकरण आहे, तर त्या वैमानिक प्रकरणामध्ये एखाद्या विमानामध्ये कोणते कोणते मशीन्स वापरले जात होते तर त्याची त्यांनी एक माहिती दिलेली आहे. तर त्याच्यापैकी काही नावं तुमच्या समोर आहेत. तर ही जी काही मशीन्स आहेत यांचा उपयोग पूर्वी कसा केला जात होता आणि त्यांच्यामध्ये अशा काय प्रॉपर्टीज होत्या आणि त्यांचं सिम्पल युनिट काय होतं. तर मशीन्सच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांचं कन्स्ट्रक्शन, त्यांचा मेकॅनिझम, याच्यापेक्षा मी तुम्हाला म्हटलं की त्यांचा एनर्जी सोर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अभ्यासण्यासाठी. तर किंवा त्यांची जी पण काही ड्युरेबिलिटी आहे ती पूर्वीच्या काळी कशी सांभाळली जात होती, तर हा ICASमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तर याच्यासाठी तुम्ही लोक अभ्यास करू शकता. हा तुमच्या अभ्यासाचा एक मुख्य भाग जो आहे तो असू शकतो. तर मशीन्सबद्दल आपण इकडे बोललो. या व्यतिरिक्त आपण अजून एक टॉपिक घेतला, तो म्हणजे सॉइल एक्झामिनेशन. की सॉइल जे आहे, माती जी आहे, तर तिचं परीक्षण, तिचं एक्झामिनेशन हे खूप साऱ्या पर्पजेससाठी आवश्यक असायचं. तर घर बांधण्यासाठी किंवा मंदिर बांधण्यासाठी, कुठल्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनसाठी जसं ते आवश्यक होतं तसं फूड क्रॉप्सच्या ग्रोथसाठी, प्लांटेशनसाठी किंवा साधी वन उद्यानं बनवायची वगैरे, तर त्याच्यासाठी सुद्धा सॉइल एक्झामिनेशन हा एक महत्त्वाचा पार्ट होता. तर ते कसं केलं जात होतं, त्याचे क्रायटेरिया काय होते, तर याचा अभ्यास ICASमध्ये होऊ शकतो. तर तुम्ही आत्ता पण सॉइल एक्झामिनेशन करता, पण त्याच्यासाठी आपण मोस्ट प्रोबॅबली आपण लॅब बेस्ड टेक्निक्स वापरतो. तर या टेक्निक्ससोबत काही प्रिलिमिनरी टेक्निक्सचा तुम्ही आधार घेऊ शकता का, यावरती या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये अभ्यास होऊ शकतो. की जसं की प्रिलिमिनरी टेक्निक्स ज्या आहेत त्या सर्वसामान्यांना पण करण्यासारख्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठा सेटअप टाकण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा जर तुमचं सेटअप असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या टेक्निक्सने पहिल्यांदा एक्झामिनेशन करून पुढचं तुमचं एक्झामिनेशन कंटिन्यू करू शकता. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 इथे मेथड्स सांगितलेले आहेत, की एक आहे साऊंड टेक्निक आणि दुसरी आहे स्मेल टेक्निक. तर ही आयडिया अशी आहे की त्या जमिनीवरती टॅप केल्यावरती जर विशिष्ट प्रकारचं साऊंड क्रिएट होत असेल, की जो साऊंड ऐकल्यावरती आपल्याला हत्ती, घोडा किंवा ढोल वगैरे यांच्या आवाजाची आठवण येत असेल, तर ती जी जमीन आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी खूप जास्त चांगली आहे असं समजावं. तर ही एक त्यांनी सिम्पल टेक्निक सांगितली. ऑफकोर्स तुम्ही याचं मेकॅनिझम शोधू शकता की असं त्यांनी का सांगितलेलं आहे वगैरे. आणि दुसरं म्हणजे स्मेल टेक्निक. की स्मेल टेक्निकमध्ये जर कुठल्याही प्रकारचा, आता त्यांनी कुठल्या प्रकारचा ते पण सांगितलंय की गुलाबाचा, धान्याचा वगैरे जर का सुगंध त्या मातीमधून येत असेल तर ही जी माती आहे ती कन्स्ट्रक्शनसाठी खूप चांगली आहे. तर असा त्याच्यामध्ये तुम्ही अर्थ काढू शकता. तर असं का, पुन्हा एकदा असं का सांगितलेलं आहे याचा विचार तुम्ही करा, याच्या मागचं लॉजिकल रिझन काय आहे ते तुम्ही बघा. ओके. पण असं जर असेल तर याच्यावरती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं हे ग्रंथ आपल्याला सांगतात. तर लॉजिकल रिझन्स काय असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर का या साऊंड टेक्निकबद्दल बोलले तर मातीमधून आवाज कधी होईल, आवाज कधी होऊ शकतो, जेव्हा ती जी माती आहे ती व्यवस्थित पद्धतीने कॉम्पॅक्ट असेल तर ही जी माती आहे ही सरकणारी नसली पाहिजे ना, जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर धसणारी नसली पाहिजे आतमध्ये. आणि जर का अशा प्रकारचे आवाज येत असतील तर याचा अर्थ समजावा की ती जी जमीन आहे ती पक्की आहे. बस, हे सिम्पल लॉजिक त्याच्या मागे असू शकतं. सो अर्थात हा माझा विचार झाला. अजून तुमच्या डोक्यात काही वेगळं लॉजिक येत असेल, वेगळा विचार येत असेल तर तो तुम्ही शेअर करू शकता. ओके. किंवा स्मेलचं पण काय, की स्मेल का येतो मातीला,
की जी माती आहे तिच्यामध्ये तिचा एक फ्लोरा असतो, बरोबर. तर त्या फ्लोराच्या प्रेझन्समुळे तुम्हाला काय होतं, तर तुम्हाला कळतं की अशा प्रकारचा वास या मातीला येतो. तर तो फ्लोरा कन्स्ट्रक्शन बेस्ड गोष्टींसाठी योग्य असणार, बरोबर. याच्यासाठी त्यांनी तो सुगंध जो आहे तो तिथे सांगितलेला आहे. कारण प्रत्येक जे पण काही मटेरियल आहे त्या प्रत्येक मटेरियलला स्वतःचा एक नॅचरल असा स्मेल असतो. तर मग त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकतो की त्या पर्टिक्युलर मटेरियलची सबस्टन्सची जी क्वालिटी आहे ती काय आहे. तर हा सिंपल विचार त्याच्यामध्ये हा असू शकतो. तर या टेक्निक्स त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत आपल्याला, की ज्या प्रिलिमिनरी मेथड्स म्हणून तुम्ही वापरू शकता आणि याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला जर का आवश्यक असेल तर तुम्ही केमिकल टेस्टिंग वगैरे पण करूच शकता. तर कॉम्बिनेशन्स आर इम्पॉर्टंट, की कुठल्याही एका मेथडने जाऊन उपयोग नाही. तर तुमची कामातली इफिशियन्सी वाढण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स जे आहे ते ट्राय करत राहणं आवश्यक आहे. तर हे आपण याच्यामध्ये बघितलं, तर हा ICASचा विषय होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण काही सब्जेक्ट्स बघितले, की ते जे सब्जेक्ट्स आहेत, जर का दोन पद्धतींनी आपण बघितले, जर सिम्पल स्टडी आणि IKS पॉइंट ऑफ व्ह्यूचा स्टडी, की तेच विषय पण त्यांच्यामध्ये जर का अप्रोचमध्ये तुम्ही जर फरक केला तर तो IKSचा विषय कसा होऊ शकतो. तर IKSच्या विषयासाठी एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर प्रॉब्लेम्स शोधणं आवश्यक आहे, बरोबर. तुम्हाला सगळ्यात आधी चॅलेंजेस शोधणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला प्राचीन शास्त्रांमध्ये सांगितलेली एखादी जी कन्सेप्ट आहे तर तिचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या कन्सेप्टशी रिलेटेड शास्त्रांमध्ये काय काय एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत त्यांचा स्टडी असणं आवश्यक आहे. आणि मग ती जी संकल्पना आहे तिचा आत्ताच्या प्रॉब्लेम्ससाठी ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही कसं ॲप्लिकेशन बेस्ड काहीतरी बनवू शकता. मग ते मॉडेल असू शकतं, ती थिअरी असू शकते, ती मेथड असू शकते, काही ते टूल असू शकतं, काही पण. नॉट नेसेसरी इट शुड बी ऑलवेज अ प्रोडक्ट, असं काही नाही. तुम्ही थिअरी पण रिपोर्ट करू शकता, तुम्ही मेथड रिपोर्ट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आत्ताच्या काळाला अनुसरून असं तिचं जर का एक मॉडेल तयार केलं आणि ते जर का समोर ठेवलं तर दॅट कॅन बी द टॉपिक ऑफ IKS. नुसतं एनलिस्टिंग, बरोबर, नुसतं डॉक्युमेंटेशन, नुसत्या नोट्स हा IKSचा विषय असू शकत नाही. हा तुमच्या पर्सनल अभ्यासासाठी वगैरे तुम्ही ते करू शकता, तुम्ही ग्रंथ वाचू शकता, तुम्ही नोट्स बनवू शकता, तुम्ही एक्झाम्पल्स एनलिस्ट करू शकता. पण जर का तुम्हाला या क्षेत्रामध्ये काही सॉलिड किंवा प्रोडक्टिव्ह काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला त्याचे ॲप्लिकेशन्स शोधणं, रिलेव्हन्स शोधणं, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स आवश्यक आहेत का आणि जर का ते असतील तर ते कोणत्या प्रकारे, असा त्याच्यामध्ये विचार करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. तेव्हाच ते IKSचे विषय होतात. तर याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण इंडियन नॉलेज सिस्टम या कन्सेप्टबद्दल खूप डिटेलमध्ये बोललो. ओके. तर याच्यासाठीचे तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ते नक्की तुमच्या कोऑर्डिनेटर्सकडे कळवा. तर आपण त्याचे सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करू. आणि आता याच्या पुढचं जे मॉड्यूल असेल त्याच्यामध्ये मात्र आपण इंडियन नॉलेज सिस्टममधला जो नॉलेज पार्ट आहे ना, की एक्झॅक्टली नॉलेज म्हणजे ते काय सांगतायत आपल्याला, याच्याबद्दल थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. आपण समजून घेऊ की नॉलेज म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि याच्यामध्ये त्यांना आपल्याला काय अपेक्षित गोष्ट सांगायची आहे. ओके. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.